हे हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे माझ्या फ्रेंडचं लग्न फायनली. तर आता मी रेडी होणार आहे बिकॉज आता वाजले 10 आणि मला 11 वाजेपर्यंत निघायचं आहे. सो माझ्याकडे 1च तास आहे. सो 1 तासात मी फटाफट रेडी होणार आहे. माझे आउटफिट काढून ठेवले, मी काय घालायचे काय नाही. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला माहीत पडेल की मी काय घातले. आणि स्पेशली आमच्या मराठी लोकांमध्ये लग्न कसं होतं, मीन्स हम बहुत लोग हमें मतलब खूप लोग असे आहेत हिंदीमध्ये जे मला विचारतात, हाँ आप लोगों में शादी ऐसे होती है, 2 घंटे में कैसे शादी होती है. सो उन लोगों के लिए आप भी देख लेना हम लोगों में शादी कैसे होती है. तर आता मी फटाफट रेडी होते आणि निघणार आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर मी ते माझी साडी आणि ज्वेलरीज काढून ठेवलेली. तर हे मी घेतलं माझ्या फ्रेंडसाठी गिफ्ट. काय गिफ्ट आहे ते सिक्रेट आहे, ते तुम्हाला नंतरच कळेल. बट हां, सांगू तर शकते. ह्याच्यामध्ये माझ्या फ्रेंड आणि तिचा हजबंडचा एक छोटासा फ्रेम फोटो आहे. आणि ते मी साडी घातली आणि ही साडी घालायला मला अर्धा तास लागलेला, कारण का काठापदराची साडी होती आणि फुगणारी साडी होती. तर फायनली आम्ही लग्नामध्ये पोचलो होतो दामोदर हॉलला. तर इथे एंट्री मारताच मला मृणाली दिसलेली आणि ते लोक फोटो अँड सेल्फी काढवते. माझ्या घरापासून फक्त 5 मिनिटाचाच हा रस्ता आहे. तिथे पोचल्या आम्हाला खूप टेन्शन आलेलं, कारण का आम्हाला असं वाटत होतं लग्न स्टार्ट झालं की काय. झाले ना, 12:24 झाले. शिव्या पडणार आहेत मला. छान वाटते आज ना. अरे नाही येते ती काय. तर लग्न स्टार्ट झालं आणि दोघांनी हार पकडलेत आणि दोघं एकमेकांना हार घालणार आहेत. हे जेव्हा राऊंड स्टार्ट झालेलं ते बघून स्वाती आणि मी दोघीही रडलो. माझी अशी इच्छा होती की जेव्हा पण मी लग्न करेल तेव्हा मी माझ्या लाईफमध्ये असं नक्कीच ठेवेल. आणि दोघं एक नंबर वाटत होते, प्लस ते घुमत होतं, प्लस गाणंसुद्धा छान लागलेलं. मी टाकू नाही शकत कारण का कॉपीराईट येईल त्याच्यामुळे. तर त्याच्यामध्ये गाणं असं होतं, देखा तेनू पहली पहली बार वे होने लगा दिल बेकरार वे रब्बा मनु की हो गया दिल जानिए हाय मनु की हो गया. नवरा आणि नवरीला बघायलाच नव्हतं भेटत, कारण का सगळे मध्येच उभे होते आणि आम्ही झूम करून करून व्हिडिओ बनवती. आणि ते जागृतीनं नऊवारी घातलेली येल्लो कलरची आणि नवऱ्याने सुद्धा छान आउटफिट. दोघांचे आउटफिट एकदम मॅच होते आणि ही आउटफिट मला खूप आवडली. दोघं एकमेकांना एकदम सूट होत होते. त्याच्यानंतर असेच 6 किंवा 7व्या राऊंड झाले. त्याच्यानंतर आपल्या नवरदेवाचं आणि नवरीचं लग्न स्टार्ट झालं. तर माझी फ्रेंड राजापूरची होती आणि ह्यांची पद्धत आय थिंक थोडीशी वेगळी आहे. 4 बाजूने धागा बांधला आहे आणि लग्न स्टार्ट करतायत. बट आमच्यामध्ये कसं असतं की मध्ये व्हाईट कलरचा पडदा लावतात, पंडित मंत्र पडतो, त्याच्यानंतर मग हार वगैरे घालून मंगळसूत्र घालून लग्न होतं. बट ह्यांची पद्धत थोडीशी वेगळी असेल. तुमच्यामधून कोण राजापूरचं असेल त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. तर मध्ये ह्यांचं फोटोशूट चालू होतं आणि दोघं खूप छान वाटत होते. नजर नको लागू दे दोघांना. तर हे बघून थोडंसं मी शॉक झाली, बिकॉज मीन्स कसं असतं, नवरा किंवा नवरी दोघं फेरे घेतात, 7 फेरे घेतात. बट इथे पूर्ण फॅमिली फेरे घेत होते आणि मी माझ्या लाईफमध्ये हे फर्स्ट टाईम बघितलं आहे की पूर्ण फॅमिली फेरे घेते. बिकॉज मोस्टली मी हेच बघितलं किंवा आमच्यामध्ये पण लग्न झाल्यावर फक्त नवरा नवरीच फेरे घेतात. तर तुमच्यामध्ये पद्धत कशी आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आम्ही स्टेजच्या बाजूलाच उभी होतो बिकॉज आम्हाला जवळून बघायचं होतं लग्न. सो जेवढे पण फॅमिली मेंबर्स किंवा जेवढे पण लोक होते ते सगळं स्टेजवरच होते. तर हार वगैरे तर घालून झालेला, पण नवरीच्या गळ्यात खूपच मोठा वाटत होता, त्याच्यामुळे त्याला फिक्स करत होते. आणि मंगळसूत्रमध्येच घालता घालता अटकलं, त्याच्यामुळे बिचारा नवरदेव काढत होता हळूहळू. बट सगळे मी हेल्प करत होते त्यांना. तर जागृतीचं लग्न बघून मला रडायला आलेलं, कारण का एक दिवस मला पण असं जावं लागेल. तर फायनली जागृतीच्या लाईफमध्ये तो मुमेंट आलेला आणि मंगळसूत्र घालत होते. आणि आपल्याला पाहिजे तसा नवरा भेटणं आणि त्याच्याशीच लग्न होणं, त्याच्यासाठी खूप नशीब लागतं. आणि या जागृतीचं लग्न होतं आहे और अब तो ये कट गई, अब ये कुछ नहीं कर सकती. तर आता हिची लाईफ चेंज होईल किंवा मग लाईफस्टाईल पूर्णपणे बदलून जाईल. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.
लग्न झालेलं होतं आणि आता रिसेप्शन स्टार्ट होणार होतं, तर तेवढ्यात आम्ही थोडंसं जेवण घेतलं कारण का भूकसुद्धा लागलेली आणि जेवणसुद्धा खूप छान होतं, मला खूप आवडलं. तर इथे रिसेप्शन चालू झालेलं, सगळे येऊन फोटो काढत होते आणि आम्हालासुद्धा फोटो काढायचा होता, बट आम्ही लास्टला फोटो काढला कारण का आधी फॅमिलीसोबत फोटोज काढत होते. बट तेव्हाच मला माहीत पडलं माझ्या मोबाईलच्या पार्टची लेन्स तुटली आहे आणि मी एवढी शॉक झाली, टेन्शनमध्ये आलेली कारण का एका लेन्सची 5,000 ते 10,000 खर्च होतो. मला खूप टेन्शन आलेलं आणि आयफोन 16 घेऊन 1 महिनासुद्धा झाला नव्हता, तेव्हा मी खूप टेन्शनमध्ये होती. तर रिसेप्शनवर हसू की रडू तेच कळत नव्हतं मला, पण नंतर मला कळलं की लेन्स नव्हती तुटली, लेन्सवरचे जे प्रोटेक्शन होतं ते तुटलेलं. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम द्या. बाय बाय.